दुचाकी घेऊन संशयितरित्या फिरत असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2,40,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी चोरीचं प्रमाण हे वाढलेलं असल्याने यावर प्रतिबंध घालण्याकरता यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेशित केले. घाटंजीमध्ये संत मारुती महाराजांची यात्रा सुरू आहे. या यात्रेत गेलेल्या दोघांची दुचाकी एक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस यार्डमधून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 11 मार्चला घडली होती. याबाबतची घाटंजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. यातच 2 इसम पांढुर्णा रस्त्याने दुचाकी घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचं पथक व घाटंजी पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले असता विविध ठिकाणावरून 8 दुचाकी चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. दुचाकी चोरी करणारे अट्टल चोरटे हे घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा बुद्रुक येथील राहणारे आहेत. नितीन लोंढे व आकाश रुपेश सोनटके असं या चोरट्यांचं नाव आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून 2,40,000च्या दुचाकी ह्या जप्त केल्यात. यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व घाटंजी पोलिसांनी ही कारवाई केली. संजय ढवळे, प्रतिनिधी GTV न्यूज मराठी.